गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज 30 एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस आणि शेवटची मंथ एंडचा आज जवळजवळ महिन्याची कॅन्डल आज क्लोज होईल. मूळ जो आपण झोन दिले होते मंथ झोन मध्ये कसं कसं काम केलं ते तर एकंदरीत बघू, परंतु महिन्याचे जे काही आपण आठवड्याचे जे बाय झोन दिले होते ते जवळजवळ सर्व बाय झोन आणि सर्व बाय हिट झोन नाही झाले तरी सुद्धा एक महत्वाचे बाय झोन आणि महत्वाचे सेल झोन एकदम परफेक्टली रित्या हिट झाले. आज दिलेले जरी ट्रेड आपण बघितले तर 4540 पासून गेलेला बाय जवळजवळ 1000 पी प्लस वरती गेलेला आहे. सेल झोन मध्ये इथं थोडीशी रिस्पेक्ट मिळाली. नंतर जरी इथले एस लँडिंग झाली असेल तर प्रॉब्लेम नाही, पण बॉटमचा बाय तुम्हाला एक चांगल्या प्रकारे मिळालेला आहे. आपल्या झोन मध्ये दिवसातून एक तरी बाय अतिशय छान मिळतो, अतिशय छान मिळतो. आधी ते एक सेलिंग झोन आहे, इथे एक ऍडव्हान्स लिक्विडिटी मला दिसतं, इथं सेलिंग झोन आहे. पण याचा एसएल कसा येतोय, 47-48 एसएल येतोय $10-12. ज्याला सहन व्हायला गे असेल ते इथं बसू शकता. ज्याला सहन व्हायला गे आहे ते बसू शकता. पण थोडस जरा मला वाटतं वेट करावं, कारण हा जो झोन आहे मार्केटचा हा एकदम बेस्ट झोन आहे. 80 ते 85 याला आपण एक सेल करूयात. एक 5 मिनिटाचा हा व्हिडिओ याच्यामुळे शूट करतो की एप्रिल महिन्यामध्ये आपण जेवढे काही काम केलं ते काम जे काही केलं ते काम सुरुवातीपासून आपण बघूयात. प्रीमियम ग्रुपचा जो उद्देश होता, तो हाच होता की प्रीमियम ग्रुपमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे झोन आणि विशेषतः 2-2 वेळा झोन चांगल्या चांगल्या न्यूजला देता यावेत. काही आपण एक दिवस जर सोडला प्रीमियम ग्रुपचा तर एक दिवस सोडला त्या दिवशी आपले एसएल हंटिंग झालेली आहे. बाकी जेवढे काही लाईव्ह ट्रेड आणि लाईव्ह झोन झाले याला कोणत्यालाही आपली स्टॉप लॉस हंटिंग झालेली नाही. ओके, हे बोलतोय मी लाईव्ह मध्ये, कारण एकच दिवस आपली स्टॉप लॉस हंटिंग झाली, दुसरे दिवस आपली स्टॉप लॉस हंटिंग झालेली नाही. आणि आपल्या फीजच्या तुलनेमध्ये जे काही तुम्हाला मला देता आलं ते या पद्धतीने देता आलं. याच्यामध्ये अजून सुधारणा जसजशी करता येईल वेळेनुसार त्याच्यानुसार जशी जशी सुधारणा करता येईल याच्यामध्ये सुधारणाच होत जाणार, परंतु याच्यामध्ये घट होत जाणार नाही. भरपूर झोन म्हणजे आजचा दिवस धरला तर 1000 पीसचा झोन आपण हिट केलेला आहे. हा संपूर्ण प्रीमियम ग्रुप आता आज याचं काम संपल, उद्या आपला मेचा ग्रुप ऍक्टिव्ह होऊन जाईल. ओके, मेचा ग्रुप ऍक्टिव्ह झाल्याबरोबर आपली बॅच सुद्धा 8 आणि 9 ऍक्टिव्ह होणार आहे. 7 नंबरची बॅच सुद्धा मी संपवलेली आहे. 7 नंबरची बॅच जी होती आपली जवळजवळ 2 महिने चालली. आता 8 आणि 9 नंबरची बॅच ऍक्टिव्ह होते आहे आणि पुढला प्रीमियम ग्रुप सुद्धा ऍक्टिव्ह होतो आहे. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला जे जे देता आलं प्रीमियम ग्रुपमध्ये ते दिलं. आणि पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला या प्रीमियम ग्रुपवर काम करायचंय. त्या प्रीमियम ग्रुपवर काम करत असताना मूळतः मार्केटच्या ज्या न्यूज आहेत पूर्ण महिनाभराच्या, म्हणजे हा जर आता 30 एप्रिल सोडला तर 1 मे पासून ज्या ज्या न्यूज तुम्हाला दिसत आहेत, जिथं जिथं मला वाटतं हेडलाईन आणि हॉटलाईन आहे, म्हणजे झोन मला दिवसातून 2 वेळा अपडेट करण्याची माझी कंटिन्युअसली इच्छा आहे. त्याच्यामध्ये एक तर व्हिडिओ येतो, पण दुसरे झोनचे फोटो येतात आणि त्याला काम करायला सरळ सरळ ते सांगितलं जातं. ते ग्रुपवर शेअर केले जातात काही फोटो. प्रत्येक फोटो आणि प्रत्येक गोष्ट ही व्हिडिओ युट्यूबवर येत नाही. ओके, झोन येतात, झोन प्रत्येक वेळेस युट्यूबवर येत नाही, झोन फक्त प्रीमियम ग्रुपला येतात. लाईव्ह फक्त प्रीमियम ग्रुपचं होतं. आता इथं बघा ही न्यूज आहे, तर ही न्यूज 7:30ला आहे. तर मग अशा वेळेस आपण काय करतो, साधारणतः 7:15च्या दरम्यान किंवा 7च्या दरम्यान आपण लाईव्ह येतो आणि ह्या न्यूजला आपण ट्रेड करायचा प्रयत्न करतो. नंतर बुधवारची न्यूज इथं एडीपी नॉन फॉर्म आहे, यावेळेस एक लाईव्ह येणार आपण. अनएम्प्लॉयमेंट क्लेम नंतर पुढे बघा ज्या ज्या न्यूज इथे दिसत आहेत, अनएम्प्लॉयमेंट क्लेम नंतर नॉन फॉर्म न्यूज आहे 8 मेला, याला आपण लाईव्ह येणार आहोत. त्याच्यानंतर इथं एक फेड चेअर नाही, नॉन ऍक्टिव्ह न्यूज आहे. नॉन ऍक्टिव्ह न्यूजला आपण लाईव्ह येत नाही, ऍक्टिव्ह न्यूज लागते. सीपीआय ह्या न्यूजला एक आपण लाईव्ह येणार. नंतर ह्या न्यूजला एक लाईव्ह येणार जिथं कोर पीपीआय म्हणतात, परचेसिंग पॉवर इंडेक्स. त्यानंतर कोर रिटेल सेल्स याला पण लाईव्ह येणार. नंतर 14 मे झालं. पुढे जर आपण बघत गेलो तर कॅड 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 युएसडी एफओएमसी मीटिंग्स आहे इथं 20 तारखेला. नंतर इथं फ्लॅश सर्व्हिसिंग हे पण काही कामाचे नाही न्यूज. ज्या कामाच्या न्यूज आहेत, ज्या ज्या कामाच्या न्यूज आहेत, कारण हे रेकॉर्डिंग करतोय त्यामुळं रेकॉर्डिंग तर तुमच्यापर्यंत येणारच आहे. कोर पीसी इंडेक्स, प्रिलियम इंडेक्स याला पण आपण लाईव्ह येणार आहोत. म्हणजे जवळजवळ नाही म्हणलं तरी जे 20 दिवस ट्रेडिंगचे होतात त्याच्यापैकी आपण 10 दिवसाच्या ते 11 दिवस, 10, 11, 12 दिवस आपण लाईव्ह यायचा प्रयत्न करतो.
आणि लाईव्ह येऊन लाईव्ह झोन देऊन न्यूज मध्ये आपण हंटिंग करायचा प्रयत्न करतो. तर कालची जर न्यूज बघितली तर कालच्या न्यूज मध्ये आपण कालची न्यूज झाल्याच्या नंतर आपण हा झोन दिल ते बघा 25:05 ते 15च्या दरम्यान बाय करा आणि न्यूजने बरोबर अॅक्युरेटली त्या झोनला न्यूज झाल्यानंतर ते झोन उचलले 7:15 वाजता. 7:15 वाजता उचलल्यानंतर मार्केट तिथून वरती गेलं. नंतर 25चा जो बाय होता तो रात्री दिला होता आपण, म्हणजे हा जो बाय होता ना 25चा पुढला, हा 25चा 25 एक लेवल होती बघा 25 की रात्री 11:30 वाजता लाईव्ह आलतो आपण इथं. रात्री 11:30 वाजता लाईव्ह येऊन 25च्या लेवलला बाय केलं तर हरकत नाही असं बोललो होतो. नंतर 25ची लेवल बाय गेली. नंतर सकाळी आपण झोन दिले आणि सकाळी मॉर्निंगला आपण 40चा बाय लेवल हिट करून वरच्या दिशेमध्ये आपण ट्रेड घेतले. या पद्धतीने आपलं काम चालू आहे, शांतपणे चालू आहे. गोल्ड सोबत मी नेक्स्ट मंथ मध्ये USD JPY हा एक पेअर्स ऍड करण्याचा विचार करणार आहे. मी हळूहळू एक एक पेअर्स ऍड करणार आहे. म्हणजे USD JPY जो आहे, जो आता इथं तुम्हाला क्रॅशिंग दिसतोय, म्हणजे जर H1 वर जर बघितला तर या पद्धतीने तो पडलाय, म्हणजे जवळजवळ 160 पासून डायरेक्ट 155 म्हणजे $50ची मुवमेंट USD JPY ला झाली आहे. हा USD JPY हा गोल्डच्या विरुद्ध दिशेत काम करत असतो, विरुद्ध दिशेत काम करतो. मग USD JPY ला आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये डील करायचा मी साधारणतः विचार याला करतोय. पुढच्या महिन्यामध्ये डील करतोय, याचे पण झोन अपडेट करतोय. याचे 2च किंवा 3च झोन मी देणार, जर झाला तर त्या झोन मध्ये ट्रेड घ्यायचा आणि लॉट साईज सेम 0.01 नीच काम करायचे. फीस सेम असेल, सगळी गोष्ट सेम असेल. त्याच्यानंतर जर पुढे आपण जाऊ शकलो आणि जर US ऑइलने शांत झाला तर आपण जून जुलै ऑगस्ट मध्ये US ऑइल बघू. पण सध्या तरी गोल्ड आणि USD JPY ह्या 2 पेअर्सवर आपण काम करणार आहोत. हा आपला एकंदरीत प्रीमियम ग्रुपचा सांगितलेल्या बाबी ज्या मी आता क्लोज करतोय आणि याची रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.